नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या महाडिक कोचिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण गुणाकार हा भाग पाहणार आहोत. प्रथमतः आपण गुणाकाराचे नियम समजून घेऊयात. गुणाकार करताना जेव्हा आपण कोणत्याही संख्येला 1 ने गुणतो तेव्हा त्याचा गुणाकार हा तीच संख्या येते. जसे की ते तुम्हाला पहिलं उदाहरण दिलं आहे 2 गुणिले 1 म्हणजे आपल्याला 1 ने या 2 या संख्येला गुणायचं आहे. मग गुणाकार करताना काय होणार? बे एक्के बे म्हणजे हीच संख्या इथे आपलं उत्तर म्हणून येते. दुसरे इथे एक उदाहरण दिलेलं आहे 5 गुणिले 0 म्हणजे गुणाकाराचा दुसरा नियम आहे की कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार 0 येतो. म्हणजे आता 5ला शून्याने आपण गुणणार आहोत तर या ठिकाणी 5 गुणिले 0 उत्तर येणार आहे तुमचं 5 0 0. कोणत्याही संख्येला शून्याने गुणले असता गुणाकार 0च येतो. त्यानंतर आपलं तिसरं उदाहरण आहे 8 गुणिले 4. आता 4ने आपल्याला 8 या संख्येला गुणायचं आहे. म्हणजेच आपण काय करणार आहोत तर 8चा पाढा 4पर्यंत म्हणावा लागेल किंवा 4चा पाढा आपण 8पर्यंत म्हणला तरीसुद्धा चालेल. 8 चोक 32 उत्तर तुमचं येणार आहे 8 चोक 32. त्यानंतर 7 गुणिले 5. 7 गुणिले 5 म्हणजे 7चा पाढा आपल्याला 5पर्यंत म्हणावा लागेल किंवा 5चा पाढा आपण 7पर्यंत म्हणला तरीसुद्धा चालेल. तर आपण म्हणूयात 7चा पाढा 5पर्यंत 7 5 35 किंवा 5 7 35. कोणताही यातला पाढा म्हणला तरी पण आपलं उत्तर तेच येणार आहे. हा आपला होता एक अंकी संख्येने एक अंकी संख्येला गुणणे